नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। माझ्यासोबत आहेत पालक। दादा, तुमचं नाव काय आहे? तुमच्या मुलानं नीटची परीक्षा दिली होती, पास होण्याची आशा होती, परंतु आता परीक्षा कॅन्सल झालेली आहे। मी पृथ्वीराज फुलचंद चौबे, राहणार पारडी नागपूर इथं। माझा मुलगा विश्वास पृथ्वीराज चौबे हा आता नीटची एक्झाम दिली आहे। आता ही आपण वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात आणि मोजक्या स्टुडंटमुळे ही परीक्षा कॅन्सल करावं लागत आहे। खरंच हा मनस्तापच आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांच्यासाठी हे पुन्हा सुवर्ण संधी आहे असं माझं मत आहे। किती खर्च याला विचारतो, काय वाटतं तुला? परीक्षा रद्द झाली, तू परीक्षा दिली होती, पास होण्याची आशा होती? हो, पास होण्याची आशा होती। तर रद्द झाली, परत द्यावं लागणार? हां, ते माझ्यासाठी नाही, कारण वर्षभर खूप सारे विद्यार्थी राहते नीटची प्रिपरेशन करण्यासाठी लाखो रुपये लावतात आणि त्यांच्या खूप प्रिपरेशन होऊन त्यांनी चांगला अभ्यास पण करून देते। पण जर काही विद्यार्थीसाठी पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी जर रिनीट होत आहे तर ते मला वाटते तेवढं बरं नाही, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा लॉस आहे। तू किती खर्च केला होता क्लासेसला, याला त्याला, आणि आता परीक्षा रद्द झाल्यामुळे कुठला त्रास होतो? मी 50,000 खर्च केला होता, जास्त नाही केला होता, कारण ऑनलाईन केला होता। आता काय त्रास होतो? आता त्रास हे गोष्टीची आहे, कारण डबल प्रिपरेशन करावं लागेल, तेवढ्या वेळ अजून त्रास सहन करावं लागेल। आणि जर ह्या वर्षीच काही असे झालं नसतं तर खूप छान होता, कारण ह्या वर्षीची नीटची परीक्षा पाहन तर 2025पेक्षा थोडा मॉडरेट लेवलचा होता। ह्या वर्षी नीट स्कोरिंग होता, तर ह्या वर्षी बहुत लोकांचा लॉस आहे। पण चिटिंग झाली म्हणून रद्द केली असं म्हणतात नीट? हो हो, मला पण असं वाटते। किती खर्च करावा लागला? माझा मुलगा आहे, जवळपास 50,000चा खर्च करावा लागला। आणि कसं आहे, पूर्ण वर्षभर मेहनत करतात पोरं। जशी आता यांची एक्झाम झाली, रिझल्ट लागला का सोबतच याची ॲडमिशन होणार होती, त्या ॲडमिशनसाठी पुन्हा अजून जास्त म्हणजे 2 महिन्याचं पुन्हा तफावत लेट होईल। आपण बघू शकतो या ठिकाणी पालक जे आहे ते संतप्त आहे, विद्यार्थ्यांनाही मनस्ताप झालेला आहे नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।